पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलंय। पुणे शहराच्या वाढत्या जल वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या व्यवस्थेला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून मनसेनं प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे। मराठी शाळा बंद पाडण्याच्या निषेधार्थ मोर्चाला मुंबई मराठी अध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा आहे। अनिल बोरनारे मोर्चात सहभागी होणार आहे। मोर्चात शिक्षकांनी सहभागी होण्याचं आवाहन अनिल बोरनारे यांनी केलं आहे। मुंबई आयआयटीने वार्षिक मूड इंडिगो कार्यक्रम रद्द केलाय। 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन आयआयटीमध्ये करण्यात आलं होतं। मात्र जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरच्या वाहतूक कोंडीमुळे आणि मुंबईकरांना झालेल्या मनस्तापामुळे मुंबई आयआयटीने उर्वरित कार्यक्रम रद्द केले। मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेला नाशिक जिल्हा उपनिबंधकांनी दंड ठोठावलाय। बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एका प्रकरणात माहिती सादर करण्यात विलंब केल्यानं कारवाई केली आहे। आदेशाच्या तारखेपासून अर्जदाराला माहिती देईपर्यंत 100 रुपये रोज बँकेत जमा करावे अशी सूचना देण्यात आली आहे। माजी भारतीय क्रिकेटपटूची पत्नी निवारा केंद्रात राहते। सलीम दुर्रानींची पत्नी रेखा श्रीवास्तव निवारा केंद्रात राहत असल्याची माहिती आहे। कोट्यवधी खेळणारी बीसीसीआय दखल घेणार का याकडे लक्ष आहे। 2026च्या ऑस्करसाठी भारताकडून होमबाउंडची निवड करण्यात आली आहे। 24 चित्रपटांच्या स्पर्धेतून होमबाउंड चित्रपटाची निवड झाली आहे। आयपीएल लिलावात 77 खेळाडूंवर 215.45 कोटी रुपयांचा खर्च झाला। ग्रीन सर्वात महागडा खेळाडू ठरलाय, तर अनकॅप्ड प्रशांत वीर कार्तिक शर्मावर कोटींची बोली लागली आहे। दोघांनाही सीएसकेनं खरेदी केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 47.81 पैसे झाली आहे। संभाजीनगरच्या दुष्काळ स्थितीवर झाले शिक्कामोर्तब, त्यामुळे सर्व शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरले। मुंबईवर प्रदूषणाची चादर पसरली आहे। पहाटेपासून दादर चौपाटीवर धुरकट वातावरण दिसतंय। सायंकाळपर्यंत 180 पार जाण्याचा अंदाज आहे। ख्रिसमससाठी 3 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे। हिवाळा आणि ख्रिसमससाठी कोकण रेल्वेनं डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026च्या दरम्यान विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतलाय। गोवा आणि केरळकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे।